दरम्यान या प्रकरणात आमच्या समोर आलेली नावं तपासून घटनेमागे नेमकं कोण आहे ते समजेल असं नागपूर पोलीस आयुक्तांनी म्हटलंय। मास्टर माइंड संदर्भातील प्रश्नावर नागपूर पोलीस आयुक्तांनी हे उत्तर दिलंय। मास्टर माइंड म्हणून आपण जे सांगताय तर तो त्याची एक ते जो नाव आलेले आहे, मग त्यांचे विरुद्ध त्यांचे अगेन्स्ट काय आहेत का आतापर्यंत त्यांनी असे एजिटेशन्स में वेळोवेळी भाग घेतलेले आहेत का, किंवा त्यांनी असे काय पोस्ट वगैरे केलेले आहेत का, हे त्याच्या आधारावर मी पुढची कारवाई किंवा तुम्हाला सांगू शकतो। याच्यात एक आपल्याला हे दिसतो आहे की हे प्री प्लॅन, कारण एक एरिया जे मी कालही सांगितलं होतं त्याच्यात हे झाला आणि मग पॅरलली दुसऱ्या एरियामध्ये पण असा एक झालेला आहे इन्सिडेंट, आणि त्याच्यात हे जे पेट्रोल बंब वगैरे आहे किंवा जे आगलीचे जे असतात त्या असे जर झाला असेल आणि जे त्याच्यात दिसतो आहे त्याचे आम्ही व्हिडिओज शोधतो आहे, परंतु असं सांगण्यात आलेलं आहे विटनेसेसनी आणि तिची पुढची कारवाई चालू